बार कॉर्ड थोडीशी मुलांना अवघड वाटते विद्यार्थ्यांना, कारण पाहायला थोडीशी अशी एकदम अवघड वाटते ही अशा पद्धतीने आपण पकडतो, त्यामुळे एकदम वाटतं काहीतरी अवघड आहे. तर फार अवघड काही नाहीये, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॉपर टेक्निक फॉलो करावी लागेल, किंवा जी त्याची पद्धत आहे ना ती अगदी जशी तशी तुम्ही फॉलो केली तर थोडंफार प्रॅक्टिस करून तुम्हाला कॉर्ड येऊन जाईल. आता एफ मेजर बार कशी वाजवायची बघा. सगळ्यात प्रथम बार कॉर्ड कोणतीही असो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की आपण जेव्हा असा हात ठेवतो तेव्हा असं बोट ठेवून नाही चालत, हे बोट ठेवून नाही चालत. तर आपल्याला काय करायला लागतं, या बोटाची थोडीशी ही बाजू, जिथे बघा इथे थोडस असं कडक भाग दिसत आहे ना, हाडाचा भाग थोडा जाणवतो, एकदम कडक लागते बोट इथे, तर मग ही बाजू अशी गिटारवरती लावावी लागते. बघ माझी कशी दिसते गिटार, ही बाजू तुम्ही अशी ठेवता. आता दुसरी गोष्ट अशी आहे, ही बाजू अशी ठेवली. आता त्यानंतर मग आपण काय करतो, इथे बार लावला, हा इथे पहिल्यांदा म्हणजे या भागात आणि या दोन तारांवरती घट्ट पाहिजे, कारण मध्ये आपण वाजवणार आहे, बाकी सूरमध्ये आपण या बोटांनी पकडतोय, पण या खालच्या भागातून या दोन तारा, वरच्या भागातून या दोन तारा या तुमच्या घट्ट पाहिजेत. 1 2 3 4. म्हणजे त्याचा मी सूर सांगतो. पहिल्या फ्रेटच्या या बाजूला म्हणजे मागे, फ्रेट वरती अगदी किंवा थोडं मागे, पण असं या बाजूला नाही आलं पाहिजे. म्हणजे एफ मेजर तुम्ही वाजवताय पण फ्रेटच्या इकडे बोट तुमचं आलंय तर मग ते चालणार नाही, असं इथेच पाहिजे. ओके, या लाईन वरती घ्या, थोडं मागे घ्या, ध पकडायचा मधल्या बोटाने, तिसऱ्या बोटाने आपण काय करतो, सा पकडतो आणि करंगळीने आपण काय करतो, म पकडतो. बघा सगळी बोट व्यवस्थित फ्रेटच्या आत आहेत, कुठलंही बोट बाहेर नाहीये. आता आपण ही जेव्हा कॉर्ड वाजवतो, कोणतीही कॉर्ड असू दे, तेव्हा बोटांची आपल्याला दिशा अशी बाहेर असते, कारण अशी बोटं आपण वळवलेली आहेत, बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं की कॉर्ड पकडायची, ही कॉर्ड पकडली बरोबर, बोटांची दिशा कशी आहे बाहेर. आता थोडासा हात काय करायचा, स्लिप करायचा आणि हा असा, म्हणजे गिटार आपल्याकडे हात न घेता आपल्या पलीकडच्या बाजूला थोडासा हात स्लिप करायचा, जेणेकरून तुमच्या बोटांचा स्लोप कसा येणार आहे, असं स्लोप आला पाहिजे बोटांना. ही बोट गिटारमध्ये अशी, आता ही अशी थोडी तुम्ही कॉर्ड थोडी अशी दाबली, आता घट्ट दाबा. ओके, आता काय होईल, या बाजूने बोट रुततील बरोबर ज्या ठिकाणी आपण ठेवले तिथे. आता मी कॉर्ड वाजवतो, हा वाजला एफ मेजरचा. आता या कॉर्डचं अजून एक वैशिष्ट्य असतं, ते काय की जेव्हा आपण एफ मेजर कॉर्ड वाजवतो, कोणती बार कॉर्ड असो, बार कॉर्ड जेव्हा तुम्ही म्हणजे अशी नॉर्मली तुम्ही याच्यावरती पोझिशन घेता, नुसतं दाबलं तरी बारीक आवाज येतो. आता इथे फॅन वगैरे लावला त्यामुळे तुम्हाला किती आवाज येईल मला माहित नाही, असं दाबलं तरी काय होतं, बारीक आवाज येतो, इतकी कॉर्ड सेन्सिटिव्ह असते. आणि आपण जेव्हा या कॉर्डवरनं समजा आता ही कॉर्ड पकडली वाजवतोय आणि जर थोडस आपण पकड ढिल्ली गेली की कॉर्डचा आवाज कट होतो. उदाहरणार्थ बघा, मी आता ही कॉर्ड पकडली आणि मी काय करतोय, इथं वाजवतोय, मी हात काय केला, ढिल्ला केला, आवाज बंद झाला. म्हणजे आवाज कट करण्यासाठी काय केलं जातं, असा प्रेशर, वेगळं प्रेशर वापरून साऊंड क्रिएट केला जातो, त्यामुळे ही कॉर्ड ऐकायला सुद्धा छान वाटते. आता आपण थोडस कॉर्ड वाजवूया, ही रिदम मध्ये वाजूया. आता रिदम कसा आहे, डाऊन डाऊन अप, डाऊन नंतर एक बीट थांबायचं, डाऊन थांबलो आपण, डाऊन डाऊन अप, डाऊन 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 म्यूट डाऊन अप, डाऊन म्यूट डाऊन अप, डाऊन म्यूट डाऊन अप, डाऊन म्यूट डाऊन अप, डाऊन म्यूट डाऊन अप. ओके, कॉर्ड पकडली, थोडस असं केलं, 1 2 3 स्टार्ट. जिथं मला आवाज कट करायचा होता त्या ठिकाणी मी काय केलं, सोडून दिली, ढिल्ली गेली की आपोआप आवाज कट झाला. आणि ज्या ठिकाणी मला साऊंड चांगला पाहिजे होता त्या ठिकाणी एकदम मी जोरात प्रेस केलं. या पद्धतीने आता मी थोडं साऊंड होलवरती वाजवतो प्रॉपर. बघा, हा पॅटर्न आहे. ओके.